आता पुण्यातनं एक महत्त्वाची बातमी। पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे जिल्हा परिषद अलर्ट मोडवर आलेली आहे। दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेणाऱ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी सुद्धा सुरू आहे। जिल्ह्यामध्ये 350हून अधिक दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेणारे शिक्षक आहेत। यापैकी अनेकांनी घटस्फोट घेतल्याचं सुद्धा दाखवलंय। मात्र प्रत्यक्षात शिक्षक पती पत्नी हे एकत्रच राहत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्रासह घटस्फोट प्रमाणपत्राची सुद्धा आता तपासणी होणार आहे। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विकास घाटगे यांच्याकडे। विकास, आपण पाहतोय पूजा खेडकर प्रकरणानंतर आता झेडपी सुद्धा अलर्ट मोडवर आलेली आहे। अपंग दिव्यांग प्रमाणपत्राची सुद्धा तपासणी केली जाणार आहे। हे संपूर्ण काय प्रकरण, रोहिदास काय सांगणार आपण? खरं तर पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी सुरू केली आहे। या शिक्षकांनी बदली असेल, व्यवसाय करातली सूट असेल, वाहन भत्ता मिळण्यासाठी असेल, करातल्या विविध सवलती असतील आणि इतर लाभ असतील, या लाभांसाठी प्रमाणपत्र काढलेले आहेत। ही प्रमाणपत्र ससून रुग्णालय आणि स्थानिक जिल्हा उपरुग्णालयातून मिळवण्यात आलेली आहे। या प्रमाणपत्राचा आधार घेऊन शासनाच्या विविध योजनांचा हे शिक्षक लाभ घेत आहेत। मात्र ही प्रमाणपत्र काही प्रमाणात खोटी असल्याचंही अनेक वेळा समोर आलं होतं, मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नव्हती। मात्र पूजा खेडकर प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद ही अलर्ट मोडवरती आलेली आहे। यामध्ये प्रत्येक शिक्षकाची प्रमाणपत्र तपासली जाणार आहे। मात्र यामध्ये धक्कादायक बाब की 350 पेक्षा अधिक प्रमाणपत्र ही खोटी असल्याचा अंदाज प्राथमिक वर्तवण्यात येतोय। त्यामुळे शिक्षक ज्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन खोटी प्रमाणपत्र अगदीच आता जिल्हा परिषदेकडून दिव्यांग आणि घटस्फोटित प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे। धन्यवाद रोहिदास घाटगे, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।